झुले उंच माझा झोका. या या बसा. काय आहे हे? अहो रमाबाई, आधी बसा तर खरे. आधी आपण बसा. बरे. तुमच्या चेहऱ्यावरची उदासी दूर व्हावी यासाठी आम्ही सगळे काही करू. तुमच्या डोळ्यात आसवे पाहिली की आमच्या मनात कालवा कालव होते. काय आहे हे आहे सहभोजन. म्हणजे रोज आम्ही पुरुषांच्या पंक्तीस बसतो आणि तुम्ही बायकांच्या, आणि मग तुम्ही हळूच आमच्या पानातील मोदक खाता. म्हणून आज ठरविले की रमाबाईंना जे जे आवडते ते स्वतः जातीने वाढायचे. काय करा, सुरुवात करा. पण स्वतः जेवल्याशिवाय मी कसे जेवणार? माझी आई म्हणते नवरा जेवला की मगच आपण जेवायचे. रमाबाई, आईने असे सांगितले आहे की पतीच्या आधी जेवू नये, पण पती बरोबर जेवायचे नाही असे म्हणते का? नाही ना? नाही ना? हो हो. आणि तुमच्या आईचेही बरोबरच आहे. गोंधळू नका. हे पहा, 4 माणसे जर एकत्र जेवावयास बसली तर मग जेवणार कोण आणि वाढणार कोण? म्हणूनच ही प्रथा सुरू झाली असावी की पुरुषांनी आधी जेवावे आणि त्यानंतर बायकांनी बसावे. आणि मला सांगा, तुमचे वडील कधी कधी कामानिमित्त परगावी जातात, मग तेव्हा तुमची आई उपाशी राहते का? नाही. नाही ना? मग आता आज आपण दोघांनी बरोबरच जेवायचंय. मग करा सुरुवात. वदनी कवळ म्हणूया. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभवन होते जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. करा, सुरुवात करा. अहो काय पाहताय? समयी ह्या उदबत्त्या किती छान सुगंध आहे. आणि ही रांगोळी, असे वाटते की इथे कोणाचे तरी लग्नच आहे. आपल्या लग्नात आमच्यामुळे हा जेवणाचा थाट करायचाच राहून गेला. मग आज तो आहे असे समजा. काय मला खूप गंमत वाटते आहे. वाटते की नाही? अहो त्यासाठीच तर हा सगळा घाट घातला आहे. आणि आता लवकर जेवण सुरू करा बरे, नाहीतर आम्हास वाईट वाटेल. आम्ही जेवलो नाही तर स्वतःच वाईट वाटेल. होय रमाबाई, जसे पती जेवला नाही तर पत्नीच वाईट वाटते, त्याचप्रमाणे जर पत्नी जेवली नाही तर पतीचंही वाईटच वाटते. पती आणि पत्नी हेच एकमेकांचे सर्वस्व असतात. इथे कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ नसतो, दोघेही समान असतात. आणि आज जसे आपण एकसारख्या चौरंगावर समोरासमोर बसून जेवतो आहोत, तसेच एक दिवस आमच्या टेबलासमोरील खुर्चीवर बसून तुम्ही आमच्या प्रमाणे ग्रंथ वाचावेत अशी आमची इच्छा आहे.